नमस्कार मित्रांनो, कसं काय? मी किरण कोळे तुमच्यासाठी घेऊन आलो आजचा एपिसोड. काय आहे ना माहिती आहे, उद्या सांगावं लागेल का? इंडिया वर्सेस पाकिस्तान, ज्याची सगळ्यांनाच एकदम उत्सुकता होती. ती मॅच उद्या येऊन ठाकलेली आहे आणि ती कुठे होणार आहे, त्यामध्ये कोण खेळणार आहे, ठीक आहे, तिकडचं पिच कसं खेळेल, तर या मॅचमध्ये कोण कोण प्लेयर आपला चांगला परफॉर्मन्स करू शकतात, कोणाला उद्या त्या मॅचमध्ये खेळण्यासाठी मौका मिळेल आणि कोण किती चांगलं खेळी करून दाखवू शकतं, याचा एक संक्षिप्त आढावा आपण आता या व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर बनवून राहा माझ्याबरोबर. तर नमस्कार मित्रांनो, उद्याची मॅच खेळली जाणार आहे श्रीलंकेमध्ये. श्रीलंकेमध्ये हो, हा वर्ल्ड कप जरी भारताने आयोजित केला होता तरी श्रीलंका ही म्हणजे कंबाईंड प्रायोजक आहे या वर्ल्ड कपचे. तिथे फक्त जे पाकिस्तान आपल्याबरोबर आपल्या देशामध्ये येऊन खेळत नाही, त्यांच्यावर बंदी आहे. तर त्याबद्दल असं नियोजन करण्यात आलेलं आहे की त्यांचे जे पण काही सामने आहेत त्यांच्याबरोबरचे कोणाचेही जे काही सामने आहेत वर्ल्ड कपमधले, तर त्यांचे हे सामने आहेत ते श्रीलंकेमध्ये काही स्टेडियम आहेत आयोजित केलेले. तर त्या स्टेडियमवर त्यांचे सगळे सामने खेळवले जाणार आहेत भारताचे. आणि त्यांच्यावर आपल्या ज्या ग्रुपमध्ये जेवढ्या पण टीम आहेत त्यांचे सामने त्या स्टेडियमवर श्रीलंकेच्या खेळवले जाणार आहेत. तर ते सामना आता उद्याचा कुठे आहे, ठीक आहे, तर उद्याचा सामना आहे श्रीलंकेमध्ये आणि कोलंबोमध्ये खेळवलं जाणार आहे. तिकडचं ते प्रेमदासा स्टेडियम आहे. तर त्या प्रेमदासा स्टेडियममध्ये हा उद्याचा इंडिया पाकिस्तानचा सामना खेळवला जाणार आहे. तर हा T20 वर्ल्ड कप आहे. त्या T20 वर्ल्ड कपमध्ये उद्याच्या कोण कसं खेळेल, याच्या अगोदर तिकडचं वातावरण कसं असेल याबद्दल मी थोडंसं बोलतो. तर मिळालेल्या माहितीच्या सूत्रानुसार उद्या तिकडे वातावरण गडबडीचे काही संकेत हवामान खात्याने तिकडचं दिलेले आहेत. तर तिकडे पाऊस पडू शकतो किंवा प्रकाश थोडा विजिबिलिटी कमी होऊ शकते, कारण हा सामना संध्याकाळचा पण आहे. तर दव वगैरे जास्त पडू शकतं, अशा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. धुकं जास्त पडू शकतं. तर ह्या अशा सामन्यामध्ये या सगळ्या गोष्टी उद्या घडू शकतात. अशा ज्या गोष्टी आहेत त्या तिकडच्या हवामान खात्याने बतवल्या आहेत. तरी पण उद्या पाऊस पडून दे, धुकं येऊ दे, नाहीतर काहीही होऊन दे, बॉम्बस्फोट होऊन दे, तर उद्या इंडिया वर्सेस पाकिस्तान हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये होणार. ठीक आहे, उद्या काही होऊन दे, भूकंप जरी आला तरी उद्याचा सामना हा पार पडणारच. ठीक आहे, हा सामना काही रद्द होणार नाही, कारण याची उत्सुकता हे भरपूर क्रिकेटप्रेमींना आपल्याला लागलेली आहे. तर त्या सामन्याची उत्सुकता एवढ्या लोकांना आहे की उद्या काय होईल आणि काय नाही याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर कधी एकदा उद्या 7 वाजता आहेत आणि आम्ही TV समोर बसू, तर उद्याचा सामना आपल्याला बघायला मिळेल स्टार स्पोर्ट्सवर, ज्यांच्याकडे केबल आहे आणि ज्यांच्याकडे अँड्रॉइड TV आहे त्यांच्याकडे जिओ हॉटस्टार या ॲपवर आपण हे सामने बघू शकता. तर हा सामना संध्याकाळी 6-6:30ला चालू होईल. तर तेव्हापासून आपण जो काही आपला टाईम आहे, काही काम असेल त्याच्या अगोदर उरकून TV समोर बसू शकता आणि आपल्या वेगळ्या सामन्याचं आणि लज्जतदार अशा सामन्याचं मस्तपैकी मजा घेऊ शकता. जो काही नाश्ता बिष्टा घेऊन बसायचा असेल त्याची तयारी आतापासून करून ठेवा. ठीक आहे मित्रमंडळींनो, ज्यांना ग्रुपने बसायचं असेल पार्टी शार्टी करायला, त्यांनी अगोदरच सगळा इंतजाम करून ठेवा आणि मस्तपैकी एका जिथे पण तुम्ही बसणार आहात तिथे मस्तपैकी TVचा सेट घेऊन बसा, कारण उद्या एकदम धमाकेदार असा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर उद्याच्या सामन्यामध्ये कोण खेळेल, कोण नाही खेळणार, कोण कसा परफॉर्मन्स करेल याबद्दल आता बोलू. ठीक आहे, तर आपले जे धमाकेदार फलंदाज आहेत कोण आहेत ते गेस करा. माहिती आहे तुम्हाला, सगळ्यांनाच माहिती आहे, कारण गेल्या वर्षभरात त्यांनी एकदम धुमाकूळ माजवला आहे या क्रिकेट क्षेत्रात. तर हे फलंदाज आहे आपले अभिषेक शर्मा. रोहित शर्माच्या मागोमाग त्यांची कीर्ती चालवायला अजून एक शर्मा आलेले आहेत, ते आहेत अभिषेक शर्मा. तर ते अभिषेक शर्मा उद्याच्या मॅचमध्ये काय करतात याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. ठीक आहे, पहिल्या मॅचमध्ये या खेळाडूला चांगला खेळ करता आला नव्हता, लवकर आऊट होऊन ते पॅव्हिलियनमध्ये परतले होते आणि दुसऱ्या मॅचमध्ये त्यांची येईपर्यंत त्यांची तब्येत काहीशी बिघडली होती. तर त्यांना हॉस्पिटलाइज केलं गेलं होतं. पण आता ते अशी खबर मिळाली की आता ते फिट झालेले आहेत आणि ते रिटर्न आलेले आहेत. तर उद्याच्या मॅचमध्ये ते नक्कीच खेळतील. ठीक आहे, कारण त्यांना स्वतःलाही ती उत्सुकता आहे की ते कुठल्याही परिस्थिती असून दे ते उद्याच्या मॅचमध्ये खेळणारच. तर अभिषेक शर्मा यांचं स्थान पक्का आहे. पण ते रिटर्न आल्यामुळे गेल्या सामन्यात त्यांच्या जागी जे खेळवले जात होते संजू सॅमसन, तर यांचं स्थान त्यांना गमावं लागू शकतं, कारण बाकीचे फिल्डरही भारी फॉर्ममध्ये आहेत आणि संजू सॅमसनचा फॉर्म काहीसा डोलावला होता. मागच्या मॅचमध्ये त्यांनी ताबडतोब चौके छक्के मारून दाखवले होते, पण फक्त 8च
बॉल ते खेळू शकले होते, त्यामुळे त्यांनी ताबडतोब 22 रन करून दाखवले. पण एक मोठी खेळी त्यांच्याकडनं अपेक्षित होती, ती खेळी काही त्यांना करता आली नाही. ताबडतोब खेळी त्यांनी केली, जी T20 साजेशी ही खेळी केली. पण त्यांना असे जी मोठी खेळी होती, सगळ्यांना जे अपेक्षित होतं की संजू सॅमसनने काहीतरी मोठ्या खेळी करून दाखवली पाहिजे, जेणेकरून त्यांचा फॉर्म रिटर्न आला असं गृहीत धरता आलं असतं. आणि त्या दृष्टिकोनाने जे आहे चयन करतात त्यांनाही विचार करायला त्यांनी भार पडलं असतं. पण तसं काही घडलं नाही एवढं. तर त्यांच्याबरोबर ओपनिंगसाठी ईशान किशन हे आपले विकेटकीपर बल्लेबाज त्यांच्याबरोबर ओपनिंग करायला येऊ शकतात. कारण ईशान किशन हे भलत्याच भारी फॉर्ममध्ये आहेत. जसे आपले अभिषेक शर्मा आहेत, ते कसे ताबडतोब आलेल्या पहिल्याच बॉलवर छक्का मारला जातात आरपार लगातार. तसेच ईशान किशन हा खेळाडू काहीसा खूप आता गेले 1-2 वर्ष 1.5 वर्ष खूप झुंज देत होते फॉर्मबरोबर. पण डोमेस्टिकमध्ये खेळून ह्या खेळाडूचा फॉर्म भलताच तावात आलेला आहे. तर ज्यापासून टीममध्ये त्यांचं पुनरागमन झालेलं आहे, तर त्यांनी दाखवून दिलं आहे की मला जे चयन करताना माझी निवड केली आहे तर ती योग्य केलेली आहे. आणि त्यांनी ती टीममधली आपली जागा ही कुठेही कोणी हलवू शकत नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवली. कारण हा खेळाडूला ज्यापासून घेतलं आहे त्यापासून हा खेळाडू खूपच भलत्याच फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक मॅचमध्ये 40, 50, 60 असे ताबडतोब रन करून दाखवत आहे. आणि असं पण नाही की बॉल टू रन किंवा बॉल असे करत आहे. बॉलच्या डबल रन जेवढे बॉल घेत आहे खात आहे त्याचे डबल रन करून दाखवत आहे. तर असा खेळाडू ओपनिंगला अभिषेक शर्माबद्दल बरोबर एकदम साजेसा खेळाडू आहे. ठीक आहे. तर तिसऱ्या नंबरवर कोण येऊ शकतं याचं आपल्याला विचार पडला असेल. तर तिसऱ्यावर आपले जे आहेत सूर्यकुमार यादव हे साजेसे खेळाडू आहेत. ठीक आहे. सूर्यकुमार यादव पण ज्यापासून आता न्यूझीलंडची शेवटची मॅच झाली त्याच्यामधून सूर्यकुमार यादवचा फॉर्म परत आलेला दिसला आणि तिथून तो कंटिन्यू झाला आहे. तर वर्ल्ड कपमध्ये ते ज्यापासून मॅच खेळतात आहेत पहिल्या मॅचपासून, त्यापासून ते खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत असं त्यांनी दाखवून दिलं आहे. तर उद्याची मॅच तर आपल्या पाकिस्तानबरोबर आहे की नाही. किती टफ फाईट असते पाकिस्तानबरोबर जेव्हा मॅच असते तेव्हा प्रत्येक खेळाडूला एक मनामध्ये जिद्द असते. भारतामध्ये सिलेक्ट होतं त्या प्रत्येक खेळाडूला वाटतं की एखाद्या रायवली ज्यांच्यावर आपली असते, दुश्मनी असते, खूप वर्षापासून ती दुश्मनी आहे, तर ती कुठेतरी खेळाच्या मैदानात पण दिसून येते. तर त्या प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्या किंवा कुठलाही खेळ खेळणाऱ्या खेळाडूला ते वाटतं की आपण त्या मॅचमध्ये असावं आणि त्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स आपण करून दाखवावा त्या टीमच्या विरुद्ध आणि आपलं नाव हवं असं सगळ्यांनाच वाटत असतं. तर असा परफॉर्मन्स सध्या सूर्यकुमार जे आपले भारताचे कॅप्टन आहेत ते करून दाखवत आहेत. तर त्यांना बेस्ट ऑफ लकच आहे उद्याच्या मॅचसाठी आणि खूप चांगला खेळ त्यांनी करावा अशी सगळ्यांचीच क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. ते उद्या ते पूर्ण करून दाखवतील, त्यात काय संशय नाही आहे. ठीक आहे. तर त्यांच्यानंतर म्हणजे 4 नंबरला कोण येऊ शकतं तर ते असतील टिळक वर्मा. कदाचित टिळक वर्माला परिस्थितीनुसार 3ऱ्या क्रमांकावर पण पाठवलं जाऊ शकतं. ठीक आहे. कारण तेही चांगला फॉर्म त्यांनी दाखवून दिला होता. आता आल्यापासून तेही आजारी होते, इंजर्ड होते, तर तिथून तेही रिटर्न आले. थोडासा सेटल व्हायला त्यांना वेळ दिला पाहिजे. कारण ह्या खेळाडूने मागचे जे ICC इव्हेंट होते ते गाजवलेत. तर ह्या खेळाडूचा हक्क बनतो त्या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा. तर हा खेळाडूही चांगली कामगिरी त्याला थोडं सेटल व्हायला दिलं पाहिजे, जेणेकरून तो एक चांगली कामगिरी वेळ पडली तर नक्कीच करून दाखवेल. ठीक आहे. तर टिळक वर्मा हा 3ऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. ठीक आहे. जशी वेळ असेल तसे प्यादे चालवले जातील. शतरंजमध्ये म्हणजे चेसमध्ये आपण बघू शकतो की कधी कुठला खेळाडू म्हणजे सैनिक पुढे घ्यायचं, वजीरला कधी मागे घ्यायचं, की राजाला कुठे हलवायचं, हे वेळेवर डिपेंड होतं. तर तसंच त्या क्रिकेट खेळामध्ये पण कुठल्या खेळाडूला कशा वेळेनुसार कुठे पाठवायचं हा कॅप्टन निर्णय घेतो. तर त्यानुसार सूर्यकुमार यादव ते ठरवतीलच की वेळेनुसार कोणाला कुठे पाठवायचं. तर टिळक वर्मा येऊ शकतात 3ऱ्या क्रमांकावर आणि सूर्य आपला 4थ्या क्रमांकावर येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्या 5 नंबरवर, ठीक आहे, 4 नंबर झाले, 5व्या नंबरवर कोण येणार तर आपले हार्दिक पांड्या. ताबडतोब हार्दिक पांड्या मागच्या मॅचमध्ये बघितलं असेल आपण, कसे तण उडवले बॉल बॅटीने तर आणि चांगले रन करून दाखवले. तर जेव्हा आपले विकेट पडतात आहेत तेव्हा हे खेळाडू कोण ना कोण खेळून जात आहेत आणि मागे हार्दिक पांड्या येऊन ताबडतोब रन जे बनवतात ते भारताला विनिंग करण्यासाठी एक खूप महत्त्वाचं पॉईंट होऊन जातं. तर ते रन जर झाले नाहीत तर कुठेतरी मॅच बसू शकते. पण सध्या तरी आपले हार्दिक पांड्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. भले ते त्यांना विकेट मिळेल नाही मिळेल पण बॅटिंगने ते आपलं काम नक्कीच करत आहेत, खूप चांगलं काम करतात. तर ते 5व्या क्रमांकावर येतील. त्याच्यानंतर 6व्या क्रमांकावर कोण येणार तर 6व्या क्रमांकावर आपले अक्षर पटेल बापू. तर आपल्या गुजरातचे बापू म्हणवले जाणारे अक्षर पटेल हे आपले 6व्या क्रमांकावर येतील. हा जो व्यक्ती आहे, हा जो क्रिकेटपटू आहे, हा
मॅचमध्ये आपली काहीतरी छाप ठेवून जातोच, कमी जास्त काहीतरी करून जातोच, काही करत नाही असं नाही, काहीतरी करून दाखवतो. तर अक्षर पटेल उद्याच्या मॅचमध्ये वेळ आलीच त्यांच्यावर, बॉलिंगमध्ये कर्तबगारी करतीलच, त्यात काही शंका नाही. पण बॅटिंग आली तर बॅटिंगमध्ये पण हा खेळाडू वेळ आली तर ती कामगिरी करून दाखवू शकतो. वेळ येऊ नये असं सगळ्यांची शुभेच्छा आहे, पण वेळ आली तर नक्कीच हा खेळाडू तुम्हाला कामगिरी करताना दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ते आपले तर मित्रांनो 6व्या क्रमांकावर कोण खेळेल, तर 6व्या क्रमांकावर येऊ शकतात आपले जे बॉलर आहेत वरुण चक्रवर्ती. ठीक आहे. 6व्या 7व्या 8व्या 9व्या ह्या क्रमांकावर उद्या बॉलर आपले दिसतील. कारण जशी बॅटिंग महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे बॉलिंगही उद्याच्या मॅचमध्ये खूपच महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर उद्याच्या मॅचमध्ये बॉलर कोण असणार आहेत, तर उद्याच्या मॅचमध्ये बॉलर असणार आहेत ते आपले जसप्रीत बुमराह. ठीक आहे. आपले फास्टर बॉलर यांचे रेकॉर्ड बघायला गेला तर पाकिस्तान बरोबर एकदम अतिउत्तम रेकॉर्ड आहे. ICCचे इव्हेंट जिथे पण जेवढे पण झालेले आहेत, तर बुमराहचा रेकॉर्ड आपल्या खूपच चांगला आहे पाकिस्तानबरोबर. आणि पण सध्या ते थोड्याशा फॉर्ममध्ये एवढे दिसत नाहीत. म्हणजे सुरुवातीला जे त्यांच्याकडनं जे अपेक्षा असते की त्यांनी आपल्याला विकेट मिळवून द्याव्या, ते सध्या त्या अपेक्षेवर खरं ठरत नाही आहेत. तर बुमराह आता काय उद्याच्या मॅचमध्ये करतात ते बघावं लागेल. पण अर्शदीप हा जो पोरगा आहे नवीन आलेला, तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये भले रन देतो, पण अटॅकिंग बॉलिंगही करतो, खूप दमदार बॉलिंग करतो. आणि बहुतेक मॅचला तो 2-3 अशा विकेट मिळवून देतो. त्याचा प्रयत्न असतो की लवकरात लवकर विकेट मिळवून द्यावी भारताला. तर त्याच्या त्या ह्याच्यामध्ये तो नक्कीच यशस्वी ठरताना आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे आपले जे बॉलिंग युनिट आहे ते खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करताना दिसतं. फक्त बुमराच्या बाबतीत काही शुअरिटी देऊ शकत नाही. त्यांनी जर उद्या त्यांचा फॉर्म दाखवला तर पाकिस्तानला खूपच जड जाईल. त्यांचा फॉर्म उद्याच्या मॅचमध्ये रिटर्न आला तर ते काही सांगायची गरज नाही. पण तर अशा प्रकारे आपला बुमराह नंतर मग अर्शदीप सिंग यांच्यावर फास्ट बॉलिंगची जिम्मेदारी असेल. पण ही मॅच आहे कुठे, श्रीलंकेमध्ये प्रेमदासा स्टेडियमवर. तर प्रेमदासा स्टेडियम हे जाणलं जातं की ते जेवढंच फास्ट बॉलिंगला जेवढं प्रतिसाद करतं त्याचप्रमाणे स्पिनिंगला सुद्धा तेवढंच ते प्रतिसाद देतं. तर स्पिनिंग आपल्या युनिटमध्ये कोण कोण आहेत, तर स्पिनिंग युनिटमध्ये आहेत आपले चक्रवर्ती. ठीक आहे. चक्रवर्ती हे भारीच फॉर्ममध्ये हा त्यापासून भारतीय टीममध्ये आला आहे, रिटर्न कमबॅक झालं यांचं, त्यापासून हा बॉलर एकदम चमकला आहे. ICC रँकिंगमध्ये नंबर 1 बॉलर म्हणून यांची गिनती होते. आणि भारतीय पिचवर तर यांची कमाल एकदम अजब आहे. त्यांच्या त्या गुगली तर थोडं कुठल्या बॅट्समनला जमतच नाही. आपले कुंबळे ज्याप्रमाणे एकदम लंबू होते आणि हाय आर्म ॲक्शन होती त्यांची, तर तशीच काहीतरी ॲक्शन ह्यांची पण आहे. त्यांच्या अजूनपर्यंत ॲक्शनला कोणी पकडू शकणार नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खूप चांगल्या प्रकारे वेळेला विकेट मिळतात आहेत आणि खूप चांगला परफॉर्मन्स वरुण चक्रवर्ती हे आपले बॉलर करून दाखवत आहेत. तर त्याच्याचबरोबर कुलदीप यादव यांनासुद्धा उद्या खेळवलं जाऊ शकतं. आतापर्यंत त्यांना घेतलं नव्हतं आपल्या ह्या टीममध्ये. पण असे काही खेळाडू आहेत ते एक विशेष टीम बरोबर खूप चांगला परफॉर्मन्स करून दाखवतात. त्यापैकी कुलदीप यादव यांचा परफॉर्मन्स देखील पाकिस्तान बरोबर खूप भारी आहे असं ICC इव्हेंटमध्ये मागच्या दिसून आलेलं आहे. तर तो विचार केला तर उद्याच्या मॅचमध्ये वरुण चक्रवर्तीची साथ कुलदीप यादव ही देऊ शकतात. ठीक आहे. तर आपले जे शिवम दुबे आहेत हा ऑलराऊंडर बॅट्समन आहे. बॉलिंगही करतो आणि आपल्याला बॅटिंगही करून देतो. तर आणि स्पिनर विरुद्ध जेव्हा तो पिचवर येतो तेव्हा एक अप्रतिम कामगिरी तो करून दाखवतो वेळेला. एवढे उंच लांब छक्के हा खेळाडू मारतो, गगनचुंबी छक्के असतात त्याचे. तर हा खेळाडू बॉलिंग आणि बॅटिंग करताना उद्या दिसू शकतो. तिकडचे पिच काहीसे स्लो पण आहेत, तर ते मिक्स कधी फास्ट बॉलिंग टाकायचं, कधी बाउन्स टाकायचा, कधी स्लो करायचा, हे चांगल्या प्रकारे मिश्रण शिवम दुबे ह्याच्या बॉलिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर शिवम दुबे हा खेळाडूसुद्धा आपल्याला हार्दिक पांड्या याच्यानंतर 6व्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. तर 7व्या क्रमांकावर कोण येऊ शकतं, तर आतापर्यंतच्या मॅचमध्ये रिंकू सिंग हे आपले बॅट्समन येऊ शकतात. खूप जबरदस्त आहे हा बॅट्समन. पण मागच्या काही काळामध्ये या बॅट्समनला गेल्या वर्षी खेळवलं गेलं नव्हतं. त्यामुळे ज्याप्रमाणे लोखंड असंच ठेवलं तर त्याला कसं गंज चढतो, तसंच काहीसा गंज रिंकू सिंग यांच्या फॉर्मला लागलेला आहे. तो गंज सुटायला थोडासा वेळ लागेल, कारण त्यांना एकदम ते खाली खेळायला येतात, त्यांना पुरेसे मोका मिळत नाही वरती येण्याचा आणि आपली कामगिरी करून दाखवण्याचा. तर एकदम ते ज्या प्लॅटफॉर्मवर येतात मागे येतात तर 15-16
15 ते 20 ओव्हरच्या ह्याच्यामध्ये त्यांची बॅटिंग येते. अशा टायमाला त्यांना एकदम जे बॉल आहे तो मारावा लागतो, ताबडतोब फलंदाजी करावी लागते. तर त्याच्यामध्ये काहीशी विकेट लवकर पण पडते. सध्या त्यांचा फॉर्म काहीसा ठीकठाक दिसत नाही आहे रिंकू सिंग. तर कदाचित उद्याच्या मॅचमध्ये त्यांची उथलबांगडी झालेली पण आपल्याला दिसू शकते. त्यांच्या बदल्यात एखादा बॉलर अधिक खेळवलं जाऊ शकतो. तो बॉलर मी तुम्हाला सांगत होते की कुलदीप सिंगला खेळवलं जाऊ शकतं. रिंकू सिंगला बसवून अक्षर पटेलबद्दल तो तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर अर्षदीप हे खेळतील आणि वरुण चक्रवर्ती आपल्या स्पिनने पाकिस्तानचं धूर उडवून टाकतील उद्याच्या मॅचमध्ये. त्याबरोबर बुमराह हे काहीशा फॉर्ममध्ये नाही आहे, पण हे बाकीचे आपले जे बॉलर आहेत वरुण चक्रवर्ती, अर्षदीप सिंग आणि अक्षर पटेल, ठीक आहे, आणि हार्दिक पांड्या आणि दुबे हे काफी आहेत पाकिस्तानला धूळ चालवायला. तर उद्याची मॅच धमाकेदार आहे. पुढे जाऊ नका, वेळ काढून नक्कीच बघा. तर त्यांच्या ह्या आपल्या टीममधून तर हे खेळाडू खेळतील, ठीक आहे. ही सगळ्यांनी आशा आहे. ते मागून ठेवा की आपण उद्याची मॅच जिंकतोय, ठीक आहे, त्यामध्ये शक नाही आहे. पण खूप चरबी आहे ना त्यांच्या खेळाडूंना. ते सलमान अली आगा, ठीक आहे, ते एवढे वरचढ होऊन काय ना काय वक्तव्य देतात, आम्ही ह्याला बघून घेऊ, आम्ही त्याला बघून घेऊ. तर त्यांच्या त्या धमक्यांचं उत्तर त्यांना उद्या मैदानामध्ये आपले खेळाडू कसे देत आहेत ते बघण्यासाठी नक्कीच वेळ काढा. तर उद्या आपल्या बॅट्समनची तयारी कशी आहे याची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या बाजूने कोण परीक्षा घेणार आहे ते माहिती आहे. शाहीन आफ्रिदी हा बॉलर त्यांचा भारताबरोबर खूप चांगले परफॉर्मन्स करून दाखवतो, ठीक आहे. तर उद्या त्याची तो आपल्या बॅट्समनची परीक्षा घेतोय. आपले बॅट्समन त्याची परीक्षा घेणार आहेत ते उद्याच्या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर त्याच्याबरोबर सध्या ज्याची त्यांच्या स्पिन अटॅकमध्ये मोहम्मद नवाज आणि उस्मान तारिक आहेत. तर ते फॉर्ममध्ये आहेत असं दिसून येत आहे. पण ह्या ज्या बॉलर आहेत त्यांचा सामना अजून आपल्या भारतीय बॅट्समन यांच्याशी झाला नाही आहे. त्यामुळे तुम्ही उद्या बघू शकता की त्यांची कशी परीक्षा घेतात आपले बॅट्समन. त्याच्याबरोबर सध्या नावलय गाजत आहे, जसं वरुण चक्रवर्तीचं गाजत आहे, त्याचप्रमाणे उस्मान तारिक या पाकिस्तानी बॉलर स्पिनरचं एक वेगळ्या ॲक्शन, एक आगळीवेगळी स्पिनची ॲक्शन आहे. तर त्याच्यावर आक्षेपही घेतला गेला होता काही बॅट्समनद्वारे, पण त्यांची ॲक्शनला चेक केलं गेलं. तर ती ॲक्शन ICCने योग्य ठरवली आहे. तर त्या बॉलरला खेळायला खूप बॅट्समनला हार्ड पडत आहे असं दिसून आलं आहे. कारण ते बॉलिंग टाकताना थांबून बॉलिंग टाकतात आणि साईडला बॉलिंग टाकतात. काहीशी बॉलिंगा फास्ट तसे टाकायचे, पण हे स्पिनिंगमध्ये तसे बॉलिंग टाकत आहेत थांबून. तर त्याबद्दल बॅट्समनने आक्षेप घेतला होता, पण त्यांच्या या ॲक्शनला योग्य ठरवलं आहे ICCने. तर ह्या बॉलरला भारताला खूप सावधगिरीने खेळायला लागेल. पण एवढं पण सांगतो की जर आपली ओपनिंग जर सुरुवातीचे 5-7 ओव्हर आपले बॅट्समन म्हणजे कमी विकेट एखाद विकेट गेली, ठीक आहे, आणि जर ताबडतोब रन खेळून गेले आणि विकेट जर पडल्या नाहीत सुरुवातीच्या याच्यामध्ये, तर त्यांचे किती पण स्पिनर येऊन दे, त्यांची कशी भाजी करतात ना ते उद्याच्या मॅचमध्ये तुम्ही बघा, ठीक आहे. कोणी पण येऊन दे, ते उस्मान तारिक येऊन दे, नाहीतर अब्रार येऊन दे, नाहीतर कोण पण येऊन दे. तर सुरुवात चांगली होणं जर पहिली बॅटिंग असेल किंवा नंतर पण जर चेस करायला आली तर सुरुवात चांगली करणं हे खूप गरजेचं आहे. जर आपले बॅट्समन सुरुवात चांगली करण्यामध्ये हे कामयाब झाले तर नंतर कोणीही बॉलर येऊन दे आणि कितीही मोठं टार्गेट येऊन दे ते चेस करणार. आणि जर सुरुवातीला बॅटिंग आली तर एक बोलू ना 200च्या पार त्यांना स्कोर नेऊन ठेवणार. हे उद्याच्या मॅचमध्ये होताना तुम्हाला दिसतं की नाही ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन, ठीक आहे. बघत राहा आणि कॉमेंट्स करा मला. तर आताचा हा व्हिडिओ मी इथे संपवेन. काय चुकलं वागलं असेल तर माफ करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांनाही सांगा. तुमचं भरभरून प्रेम द्या या चॅनलला, एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.